हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं या समय स्वागत करतो. We welcome you all in the glory and mightiest name of Lord Jesus Christ, who is the Son of our Father. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. हालेलुया. डिसेंबर हालेलुया. महिन्यामध्ये उपस्थिती कमी असली की समजून घ्यायचं तयारी जोरात चाललेली आहे. And if there is low presence in the month of December, we have to understand that preparation has begun. आम्ही कुठली तयारी करावी हे मात्र फार महत्त्वाचं आहे. It is very important that we know what to prepare for. जी तयारी आम्हाला करायची आहे तिकडे आमचं लक्ष नसतं. We do not pay attention to the things that we should be preparing for. आणि म्हणून प्रियानो आम्ही मागे पडतो किंवा ज्या आमचा ते मुख्य उद्देश आहे त्या उद्देशाकडे आमचं दुर्लक्ष होतं. Or else we ignore the main purpose of this preparation. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या की तयारी करणं खूप चांगली गोष्ट आहे. So beloved, understand preparation is very good. तयारी कुठली करावी हे समजणं फार महत्त्वाचं आहे. It is important we understand what to prepare for. आणि तयारी कुठली करायची हे जर समजलं की ती व्यक्ती रोज म्हणते की आणि आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. And the one who understands that, he every day says that in the city of David today Christ Savior is born. मग तयारीचे दिवस आहेत प्रियानो. These are the days of preparation. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगता येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. Bible says one who is to come will come, he will not tarry, my just shall live by faith. म्हणून आम्ही प्रभूच्या अधिक जवळ असणं गरजेचं आहे. So we should be very close to our God. विश्वासामध्ये आम्ही भक्कम उभं राहणं गरजेचं We आहे. should be strongly established in faith. सर्व परिस्थितीमध्ये आपल्या प्रभूला आम्ही विश्वासू राहणं गरजेचं आहे. In every situation we need to be faithful to our God. 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त मानव रूप धारण करून या जगामध्ये आला. And 2025 years ago Christ came in a human form on this earth. जी जबाबदारी पित्यानं त्याला दिली होती त्याने पूर्ण केली. He fulfilled the responsibility that Father had given आणि to him. तो विजय मिळवून पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. And with that victory he is sitting at the right hand of the Father. आणि लवकरच ऑर्डर मिळाली की त्या ठिकाणातून तो पुन्हा आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. And as soon as he receives the order, he is going to come to take his people with him. मग तो येत असताना त्याला विश्वास सापडेल काय? So when he is come, will he find faith? महत्त्वाचा प्रश्न आहे. Important question. म्हणून प्रियानो आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये फार गंभीर होणं, गंभीर म्हणजे आम्ही फार काळजी घेणं गरजेचं आहे. We need to be serious with our spiritual life. कारण सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आम्हाला सांगितलेलं आहे. Because Bible says rejoice in the Lord always. मग आनंद करत असताना आम्हाला काय करायचं आहे? So what do we have to do while we फार rejoice? महत्त्वाची गोष्ट It is आहे. very important. म्हणून प्रियानो पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आत्म्याने भरलेले व्हा. So Bible says be filled with the Holy Spirit. कारण का पवित्र आत्मा आम्हाला नेहमी जागेवर ठेवत असतो. Because the Holy Spirit keeps us in our place always. पवित्र आत्मा नेहमी आम्हाला जागृत ठेवत He असतो. always keeps us vigilant. पवित्र आत्मा नेहमी आम्हाला सावध करत असतो. He always makes us cautious. आणि आम्हाला सावध मनाचा आत्मा त्याला दिलेला आहे. संयम मनाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे. God has given us a spirit of self-control and a spirit of cautiousness. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा हा नाताळ कितवा आहे कोणाला माहित, त्या प्रत्येकाच्या वयाप्रमाणे तो असणार आहे. And this Christmas coming into each life, it is dependent on how many years they आणि are. ज्याप्रमाणे मी गुड फ्रायडेला प्रश्न विचारतो, ईस्टरला प्रश्न विचारतो, त्याप्रमाणे आणि ख्रिसमसलाही प्रश्न विचारणार आहे. And as I ask the questions on Good Friday and Easter, similarly I am going to ask on Christmas. आयुष्यामध्ये 15 ख्रिसमस साजरा केले असतील, 25 केले असतील, 30 केले असतील, ज्येष्ठांनी 50-60 केले असतील. And some might have celebrated Christmas for 15, 25, more than that. पण या सर्व आणि साजरा करण्यामध्ये But in all this celebration, मी प्रभूच्या किती जवळ आलेलो आहे फार महत्त्वाचं आहे. it is important to know how close I have drawn to God. येशू म्हणतो तुम्ही मजमध्ये आणि माझी वचनं तुम्हामध्ये असणं गरजेचं आहे. Jesus says, you in me and my words in you are important. त्या अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत का? Have I reached that situation? पौल म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. And Paul says, I have been crucified with Christ on the cross. आता माझ्या ठाई मी राहत नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. Now it is not I, but Christ who lives in me. या अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत का? Have I reached till that situation? या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला येशू समजणं गरजेचं आहे. To reach there, we need to understand Christ. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की येशू समजून घेताना हा प्रश्न आमच्या जवळ आहे, समोर आहे. And there is a question while understanding Jesus. आणि म्हणून प्रियानो ते गोष्ट आम्ही आता आणि किंवा ते समजून घेणं ही फार महत्त्वाची बाब आहे It is प्रियानो. important that we understand
understand it. इतक्यात मला समजलं किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही. And it is not that I have been fulfilled until now. मग अजून आम्हाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्हाला रममाण व्हायचं किंवा माझं मन त्याच्यामध्ये गुंतलं जाणं गरजेचं I आहे. need to be more entangled in His Word. त्याच्यामध्ये मुळावलेलं आम्ही असणं गरजेचं We आहे. need to be rooted in Him. प्रत्येक क्षणाला ते मुळावणं आम्ही गरजेचं आहे प्रियानो, किंवा त्या अवस्थेमध्ये असणं आम्ही गरजेचं आहे. At every moment we need to be rooted in Him. आणि ज्या वेळेस मला तो खऱ्या अर्थानं ख्रिस्त समजेल, खऱ्या अर्थानं माझं जीवन त्या प्रौढतेप्रत जाईल, त्यावेळेला मी त्या वतनासाठी किंवा त्या मुकुटासाठी मी पात्र आहे. And in the true sense, when I understand that and when I try harder, then I'm eligible for that heritage. म्हणून मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की बालबुद्धीचे होऊ नका. So last time we saw, do not have a mind like children. आम्ही अजूनही त्या बालबुद्धीच्या अवस्थेमध्ये आहोत. We are still in that mindset. प्रौढतेपर्यंत आम्ही पोहोचत नाही We are not reaching maturity. किंवा त्यासाठी आमचं पाऊल सुद्धा आम्ही उचललेलं Or नाही. we are not even trying for आमच्या that. सवयीप्रमाणे, आमच्या रुटीन प्रमाणे सर्व काही जीवन चालू आहे We प्रियानो. are living as we have the habit of. आमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आहोत हेच आम्ही विसरलेलो We आहोत. have forgotten that we are in the spiritual आणि journey. मग ती गोष्ट त्याची जाणीव आम्हाला ठेवायची आहे. So we need to be aware of this. आणि त्याची जाणीव मला राहण्यासाठी महत्वाची गोष्ट, मला आत्म्याच्या प्रेरणेने चालणं गरजेचं आहे किंवा आत्म्यानं भरलेलं असणं फार गरजेचं आहे. And so that I'm aware, I need to walk with the inspiration of Holy Spirit. मग ख्रिसमस साजरा करत आज चांगली गोष्ट आहे. You are celebrating Christmas, it is a good thing. रोजचा आम्ही तो ख्रिसमस साजरा करावा. And celebrate Christmas every day. पुनरुत्थान आम्ही साजरा करावा. We should celebrate म्हणजे resurrection day. रोज प्रभूमध्ये आम्ही आनंद करावा. That means we should rejoice in the Lord हालेलुया, always. हालेलुया. Hallelujah. आम्ही आणि नाताळ साजरा करतो म्हणजे ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करतो. Celebrate Christmas when we celebrate the birth of आम्ही Jesus. ईस्टर साजरा करतो म्हणजे ख्रिस्ताचं पुनरुत्थान साजरा We करतो. celebrate Easter means we celebrate the resurrection of आणि Jesus. दोन्ही घटना ज्या आहेत आम्हाला आनंद देणाऱ्या आहेत. And both these situations give joy to मग तो us. आनंद आम्ही रोज उपभोगणं गरजेचं आहे. So we need to experience this joy every day. आणि म्हणून आम्ही पाहतो ख्रिस्ताला समजून घेत असताना And so while understanding Jesus, ख्रिस्त आणि कुमारिकीच्या पोटी जन्म घेण्याचं रहस्य आम्हाला समजलं पाहिजे. and we should understand the mystery that Jesus was born to a virgin. ख्रिस्ताचं वधस्तंभावर आमच्यासाठी अर्पण जे झालं त्याचं ते रहस्य, ते गुज आम्हाला समजणं गरजेचं We आहे. need to understand the mystery that he died on the हे cross. समजून आम्ही घेतो. We understand it. आम्ही खऱ्या अर्थानं जन्मोत्सव साजरा करतो, आम्ही खऱ्या अर्थानं पुनरुत्थान साजरा करतो Only प्रियानो. then in true manner we celebrate Christmas and resurrection. आणि म्हणून प्रियानो, आत्मिक जीवन आम्ही कसं जगावं या गोष्टी आम्ही बऱ्याच दिवसापासून पाहत आहोत. So we are learning from a lot of days that how to live a spiritual life. आत्मिक गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या असतात का? Are spiritual things only for the sake of speaking? प्रियानो, फक्त बोलण्यासाठी ते नाही. It is not only for speaking. आम्ही ते करणं गरजेचं आहे. It is important that we do आम्ही accordingly. कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. It needs to become into action. म्हणून आम्ही सुवार्ता सांगायला आम्हाला खूप बरं वाटतं. So we like to spread the gospel. पण एक लक्षात ठेवा, सुवार्ता सांगण्याचा अधिकार त्यालाच आहे जो ख्रिस्त रोज जगतो. हालेलुया. And only he has the authority to preach who lives Christ daily. जो त्याच्यामध्ये मुळावलेला आहे, The one who is rooted in him. जो त्या वचनाप्रमाणे आचरण करणारा आहे, The one who walks according to the word. हालेलुया, तोच आम्ही पाहतो. त्यालाच ती योग्य, तोच तो पात्र आहे की त्यांनी शुभवर्तमान सांगावं. Only that person is eligible to preach the gospel. बोलणं खूप चांगलं आहे, Speaking is good. पण बोलण्याप्रमाणे आचरण करणं आणि गरजेचं आहे. But it is important that we act म्हणून accordingly. तुम्ही ऐकणारे असू नका, ऐकल्याप्रमाणे आचरण करणारे तुम्ही व्हा, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. The Bible says, do not be mere hearers, but also doers of the word. ख्रिस्ती जीवन लोकांना सांगणं हा एक भाग आहे, This is a part that you tell about the Christ किंवा life. येशूविषयी सांगणं हा आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या त्या प्रवासामधला एक महत्वाचा भाग आहे. It is important manner that we preach Jesus as in part of spiritual पण journey. त्याच्यावर दुसरी एक महत्वाची बाब आहे की ख्रिस्त मी रोज जगणं किंवा ख्रिस्ताच्या त्या विश्वासामध्ये चालणं हा भाग महत्वाचा असणं But गरजेचं to आहे. behave Christ-like and walking in it is the second most important thing. आम्ही बोलतो त्याप्रमाणे चालणं गरजेचं We आहे. need to walk as we speak. आमच्याकडे बोलणं होतं, आमच्याकडे चालणं होत नाही. We only speak, but we do not walk according to the word. आणि म्हणून प्रियानो फार मोठी आणि गफलत झालेली आहे. And that is why it's been a great deception. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आत्मिक जीवनाविषयी काही गोष्टी आणि पाहत होतो का पाहत आहोत. We are learning about spiritual life. तिमोथेचं दुसरं पत्र, पहिला अध्याय 7 वचन आम्हाला, आणि तो आमचा एक मुख्य त्या विषयाचा आणि संदर्भ आहे. वाचा. कारण देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. आत्मा दिला आहे.
It says in 2 Timothy 1:7, "For God has not given us a spirit of fear, but of power, of love, and of a sound mind." दुसऱ्या एका भाषांतरामध्ये सांगितलं की देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. In other words, it says God has not given us a spirit of fear, but of power, of love, and of control. आत्मसंयमन, Self-control. आणि आम्ही पाहतो ज्याचा मनावर ताबा आहे त्याला संयम, त्याला आम्ही म्हणतो संयमनाचा आत्मा. The one who has control over his own mind, he has the spirit of आणि self-control. म्हणून प्रियानो, या ठिकाणी आत्मिक गोष्टी आम्ही पाहत असताना So while we are learning about spiritual things, आत्मिक गोष्टीतला काही महत्वाचा भाग जो आम्ही पाहतो त्याच्यामधला आणि मनावर जो तो ताबा आहे ते आम्ही पाहत आहोत. आत्मसंयमन, मनावरचा ताबा. important thing in spiritual journey, we are learning about self-control, having control over your mind. आणि त्याच्यामधला एक महत्वाचा भाग आम्ही पाहत आहोत, क्रोध. And one of the important thing in it is anger. क्रोध आमच्या जीवनातला अतिशय घातक भाग आहे कुठल्याही मानवी जीवनामध्ये. Anger is very destructive in our life. तो विश्वासू असो किंवा अविश्वासू He असो. might be a believer or a non-believer. आम्ही पाहतो तो ख्रिस्ती असो वा ख्रिस्ती तर असो. He might be a Christian or a non-Christian. मानवी जीवनामध्ये In a human life, क्रोध anger किंवा राग or wrath ही अतिशय घातक बाब आहे. extremely destructive. आणि जे लोक आत्मिक जीवन जगत आहेत, The ones who are living a spiritual जे life, लोक विश्वासाचं जीवन जगत आहेत, the one who are living a life of faith, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, the ones who have accepted Jesus Christ as their personal savior, त्या लोकांमध्ये तर ह्याचा उच्चारही होऊ नये असं मागच्या असं मी पाहिलेलं आहे. we learn that they should not even pronounce that word. त्याचा उच्चार आमच्यामध्ये होऊ नये इतकं देव आम्हाला खबरदारी घ्यायला सांगत आहे. God is telling us to be vigilant that we do not even pronounce the word. राग हा मनुष्याला नाशाकडे नेणारा आहे. And wrath takes a person to destruction. क्रोध हा देवाच्या विरोधात असलेला तो भाव आणि एक प्रकार आहे. And anger is something that is against God. आम्ही पाहतो क्रोध आहे There is anger. ज्याला लवकर क्रोध येत नाही. The one who is not. तो कसा आहे मागच्या असं मी पाहिलं. We learned about it last time. नीतिसूत्राचं पुस्तकाच्या 16 अध्याय 32 वचनामध्ये पाहिलेलं आहे. वाचा. ज्याला लवकर क्रोध येत नाही, ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तो होय. पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आत्मसंयमन करणारा आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. हा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. It says in Proverbs 16:32, "He who is slow to anger is better than the mighty, and he who rules his spirit than he who takes a city." आम्ही पाहतो ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. He who is slow to anger is better than the mighty. आता क्रोध हा मानवी जीवनामध्ये अतिशय घातक मी तुम्हाला And सांगितलं. I told you anger is very destructive in a man's life. पवित्र शास्त्रामध्ये क्रोध देवाला पण येतो आम्हाला सांगितलेला आहे. We know that God was also angry in the पण आता scripture. त्या क्रोधाची आणि मानवाच्या क्रोधाची तुलना होऊ शकत But नाही. the anger of God and anger of man cannot be compared. देवाचा तो क्रोध वेगळा आहे And the anger of God is different. आणि मानवाचा जो राग आहे किंवा जो क्रोध आहे तो अतिशय And वेगळा the आहे. human anger is completely different. मानवाच्या क्रोध आहे क्रोधाविष्ट स्वभावाला किंवा रागाच्या स्वभावाला आम्ही पाहतो त्याला नाशाकडे जाण्याचा प्रकार आहे. And a human's angry behavior leads it to destruction. पण देवाचा क्रोध वेगळा आहे. But the anger of the Lord is different. त्याच्याविषयी कधी आपल्याला वेळ मिळाला आपण ते पाहणार आहोत. We might learn about it if we get some time. कारण तुम्ही कदाचित तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न सुद्धा येईल की मग देवाला पण क्रोध आलेला आहे, You also might have a question that even God became angry. देवाला पण राग आलेला आहे. God also was furious. पण तो क्रोध आणि हा क्रोध याच्यामध्ये फार फरक आहे. There is a huge difference in that anger and this मागच्या anger. मी तुम्हाला सांगितलं की येशूला राग आला त्याचा सात्विक राग होता. And when Jesus was angry, it was a natural anger. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा द्वेष नव्हता किंवा आणि कुठल्या प्रकारचा मी पाहतो एखाद्याचं नुकसान व्हावं हा प्रकार नव्हता. There was no hate in it. तो क्रोध आला, तो राग आला याचं कारण आहे देवाच्या घराचा झालेला आणि विस्कळीतपणा, त्याच्यामध्ये घरामध्ये आलेला विस्कळीतपणा He was आहे. angry because the house of the Lord was disturbed. पण या ठिकाणी मी पाहतो But here we see मनुष्याच्या क्रोधाविषयी सांगितलेलं आहे. talks about the anger of a ज्याला man. लवकर क्रोध येत नाही He who is slow to तो anger पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. is better than the mighty. आत्मसंयमन करणारा And he who rules his spirit नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. than he who takes a city. आत्मसंयमन करणारा, Self control. सेल्फ कंट्रोल, हालेलुया, सहनशीलता ज्याला आपण म्हणतो, सेल्फ कंट्रोल ज्याचा आहे, सहन करणं किंवा ती गोष्ट ते आपण नंतर पाहूया. पण या ठिकाणी आत्मसंयमन, संयमनाचा आत्मदेवन आम्हाला दिलेला आहे. Here God has given a spirit of self control. मग त्या संयमनाच्या आत्म्याच्या प्रेरणेने जेव्हा मी चालतो, When we walk with that inspiration of the Holy Spirit, प्रियानो, आम्ही नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ
होतो. We हालेलुया. become better than he who takes a city. एखादं नगर जिंकणं फार कठीण आहे, त्याला खूप प्लॅन करावा लागतात प्रिया. And it requires a lot of planning to take over a city. पण बायबल सांगतं आत्मसंयम करणारा त्या नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानला जाणार The आहे. Bible says who can rule the spirit he is better than who can take a मग city. क्रोधापासून आम्ही लांब राहणं गरजेचं आहे. So it is important we stay away from anger. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. He who is slow to anger is better than the mighty. मागच्या सभी पाहिलं पराक्रमाच्या आणि क्रोधाविषयीच्या. And we learnt about this last Sunday. आणि मत्ते कृषीवर्तमान याचा 5वा अध्याय 22 वचन, काही वचन वाचा त्यातली. मी तर सांगतो, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावे उगाच रागावेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. पुन्हा एकदा वाचा. मी तर सांगतो, मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावे उगाच रागावेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र तो होईल. न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. कोणाच्या न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. वाचा. It says in Matthew 5:22, but I say to you that whoever is angry with his brother without a cause shall be in danger of the judgment. पुढं काय लिहिले वाचा. जो कोणी आपल्या भावाला जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा अरे वेडगळा असे म्हणेल असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. तो वरिष्ठ सभेच्या अरे वेडगळा असे आपल्या भावाला उगाच म्हणेल तो वरिष्ठ, कनिष्ठ आणि वरिष्ठ. हालेलुया. खालचं कोट वरचं कोट. हालेलुया. जिल्हा न्यायालयामध्ये झालेला निकाल हायकोर्टात गेला, तिथं कदाचित तिथंही तोच निकाल लागला. सुप्रीम कोर्टात गेला की तिथं जर निकाल वेगळा लागला तर कुठला निर्णय अंमलात आणतात? सुप्रीम कोर्टाचा. हालेलुया. बरोबर आहे की नाही? जरा हो की नाही म्हणा की. हां. जिल्हा न्यायालयामध्ये एखाद्याला शिक्षा झाली, त्यानं हायकोर्टात गेला, तिथं ती शिक्षा कायम झाली. तो सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने त्याची शिक्षा माफ केली, तर कुठला न्याय ठरणार? ते सुप्रीम कोर्टाचा. मग सर्वोच्च न्याय. पुन्हा एकदा तो शब्द वाचा, वचन वाचा. असे अरे वेडगळा असे म्हणेल असे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडाला पात्र होईल. हा, तो वरिष्ठ सभेच्या दंडाला पात्र होईल. म्हणजे तिथं त्याला तो दंडाला पात्र झाला की पुढं त्याला अपील करायचा काहीही संधी नाही. हालेलुया. वाचा. It says, and whoever says to his brother Raka shall be in danger of the council. पुढं काय लिहिले वाचा. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल. हा, अरे मूर्खा. पहिल्यांदा काय शब्द वापरलाय? वेड काय म्हण. पहिल्यांदा काय शब्द वापरलाय? वेडगळा. दुसऱ्यांदा काय वापरलाय? मूर्खा. तिसऱ्यांदा काय वापरलाय? आणि अगोदर उगाच रागावेल. हा, आणि नंतर आता शेवटचा काय वाचलं तुम्ही? अरे मूर्खा. अरे मूर्खा. हा, म्हणा वाचा पुढं. असे म्हणेल तो अग्नी नरकाच्या दंडास पात्र होईल. पहा, आम्ही सहज म्हणतो, आमच्या लेकराला सुद्धा आम्ही म्हणतो मूर्ख आहेस तू. We easily say to even our kids, you are fool. बंधूला म्हणणं तर वेगळंच. आम्ही सहज आपल्या पोटच्या पोरात म्हणतो, अरे मूर्खा, असं काय वागतो तो. We even say to our children, you fool, how do you behave in such a manner? आणि काय लिहिले त्याला? मूर्ख म्हटलं तर काय, कसली शिक्षा आहे त्याला? अग्नी नरकाचा दंड. हा, अग्नी नरकाचा दंड. म्हणून आयांनो, बापांनो, उगाच मुलांना मूर्ख म्हणू नका. So mothers and fathers, do not call your children fools. त्याच्यापेक्षा एखादा पाठीत धपाटा मारा तो चालेल, Instead you can hit him, but do not say fool. पण मूर्ख म्हणू नका. Do not say fool. कारण मूर्ख, तुम्ही जर धार्मिक आहात Because if you are righteous, आणि तुम्ही तुमच्या मुलांना मूर्ख म्हणत and असाल, you say to your children that you are a मग तो fool, मूर्खपणा कोणाकडनं मुलांमध्ये आलेला आहे? that foolishness, who has he begotten it from? हा प्रश्न आहे की नाही? Is it not a question? आई बापाचे गुण मुलांमध्ये येतात की नाही? And the behaviors and nature of parents are मग inherited by children. आम्ही मूर्ख म्हटलं मुलाला तर म्हणजे आता तो कुठनं तो गुण आला त्याच्यामध्ये? So if we say to him, you are foolish, where has he inherited from? आला की नाही आपल्याकडनं? म्हणून मूर्ख म्हणू नका. So do not say to your children, you are fool. रागवताना काहीतरी शब्द तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे छडी आवरू नका. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, पण शब्द वापरताना अतिशय शब्द जे आहेत ते काळजीपूर्वक वापरा. And use your words carefully. त्याच आत्मसंयमानामध्ये जीभ आहे. जीभेचा पण एक प्रकार आहे, तो आता आज वेळ मिळेल तर आपण तो घेणार आहोत. In the self-control, there is also a topic about tongue, controlling your tongue. अग्नीचा त्याच्या सरोवरात त्याला टाकलं जाईल. He will be
be put into the hellfire. काय म्हटल्यानं? What happens if you say so? मूर्ख म्हटल्यानं. Or if you say you fool, only then. हालेलुया. Hallelujah. किती गंभीर आहे. म्हणजे बघा, हे आमच्या बोलण्यामध्ये हा संयम येण्यासाठी आम्हाला आत्म्यामध्ये किती राहणं गरजेचं आहे. ते सहजासहजी येतं का सांगा बरं? So that we have self-control in our speech, we need it. त्याला संताच्या लेवलला पोचणं गरजेचं आहे. You need to reach that level. आणि संताची लेवल येणं एवढं सोपं आहे का? And to achieve that position of saint, is it easy? आपण प्रवचनामध्ये म्हणतो, मराठीमध्ये बोलताना संत पाऊल असा म्हटला. And we say that Saint Paul said. असं म्हटलं, संत पावलाने असं म्हटलेलं We आहे. say that Saint Paul has आणि said. तुम्ही जर देवाचं वचन सांगणारे लोक आहात Today, if you are the people who किंवा preach the तुम्ही word, देवाचे सेवक or आहात, you are the servants of God, तुम्ही विश्वासारे आहात, if you are believers, तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये गणले जातात संतांमध्ये. you are also numbered amongst the saints. मग संताची वाणी कशी असावी? How should be the speech of a saint? संताचं बोलणं कसं How असावं? should be the talk of a saint? संताची वाणी मधुर असावी. And the speech of the saint should be pleasant. धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करते. And the speech of a believer edifies a lot of people. म्हणून प्रियानो, हा जिभेवर किंवा बोलण्यावर जो ताबा आहे, This control over your speech or your tongue, त्याच्यामध्ये आम्हाला आत्मसंयम असणं गरजेचं आहे. we need to have self-control in it. संयम आमच्यामध्ये असणं We गरजेचं need to आहे. have control. आणि तो सहजासहजी येत नाही. And it does not come easy. आमच्या स्वप्रयत्नाने तो येत It नाही. does not come when we try ourselves. त्याच्यामध्ये प्रभूमध्ये गडून राहणं गरजेचं आहे. We need to be entangled and engrossed in the Lord. प्रभूचं वचनाचं मनन करणं गरजेचं आहे. We need to meditate in the word of God. प्रभूचं ध्यान करणं गरजेचं We need to आहे. meditate on it. हालेलुया. मग हळूहळू त्या गोष्टी आमच्यामध्ये येऊ लागतात प्रिया. And then gradually these things start coming into us. मग आज आम्ही पाहतो की बऱ्याच विश्वासाने म्हणणाऱ्या लोकांमध्ये भांडण आहेत, कटकटीत, राग आहे, द्वेष आहे, बत्सर आहे प्रियानो. And there is a lot of strife and envy and hatred amongst the म्हणून मी believers. सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला की ख्रिस्त आम्हाला समजलेला आहे का? Initially asked, have you understood Christ? तो समजणं गरजेचं आहे. It is important that we understand Him. ख्रिस्त समजला आम्ही कसं ओळखतो? How can we know that we've understood जर Christ? ख्रिस्ताचा पूर्ण स्वभाव त्याच्यामध्ये उतरलेला असेल, The entire nature of Christ has entered into that तर person. त्या व्यक्तीला ख्रिस्त समजले आपण म्हणू शकतो. Then we can say that the person has understood Christ. आम्ही म्हणू शकतो का मला ख्रिस्त समजलाय? Can I say that I have understood Christ? हालेलुया. आता स्वतःला प्रश्न विचारा. Ask this question to yourself. तुझं मन जर तुला दोषी ठरवत नसेल तर देवाजवळ जायला तुला धैर्य आहे. If your heart is not proving you guilty, then you have the courage to go towards मग God. स्वतःला प्रश्न विचारा की मला ख्रिस्त समजलाय का? Ask yourself, have I understood Christ? आणि समजला असेल तर मग माझ्यामध्ये काय काय अजून अवगुण आहे त्याचंही आत्मपरीक्षण करा. And once you say that you have, understand what flaws you have. मग ते असेल तर मग तुम्हाला ख्रिस्त समजलाय का? Then if you have that, have you understood Christ? हालेलुया. Hallelujah. फार महत्वाची गोष्ट. It's very important. आत्मिक जीवन. Spiritual life. आम्ही सहज म्हणतो मी बिलीव्हर आहे. We easily say that we are तो believers. सर्व प्रकारच्या गोष्टी आमच्यामध्ये ठासून भरलेल्या आहेत. All these negative things are inside us. ज्या जुन्या होत्या त्या तशाच अजून आहेत. The old things are also inside us. त्या इकडे तिकडे फिरून परत आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे. And we are going here and there and we've invited them again. त्या स्वतःहून येत नाहीत, आम्हीच त्यांना प्रोत्साहन देतो. It does not come automatically. We encourage these things. आणि म्हणून त्या आमच्यामध्ये येतात प्रिया. And only then they enter into आम्ही us. त्या गोष्टीला त्या स्वभावाला जर एंटरटेनच केलं नाही तर मात्र काही होणार नाही. If we do not entertain such a nature, nothing will happen. त्याच्यासाठी तुम्हाला आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये चालणं फार And गरजेचं for आहे. that you need to walk in the Holy कारण Spirit. पवित्र शास्त्रामध्ये सांगतात आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला म्हणजे देह वासना तुम्ही पूर्ण करणारच नाही. Bible says walk with the inspiration of Holy Spirit that you may not fulfill the म्हणून lust of flesh. फार महत्वाची गोष्ट आहे. So it's very important. अरे मूर्खा असं म्हटल्यानंतर दंड आहे त्याला. कुठला दंड आहे? अग्नी नरकाचा दंड Whoever आहे. says you fool shall be in danger of hellfire. म्हणून आमच्या जिभेवर आमचा ताबा असला We पाहिजे. should have control over our tongue. आम्ही मूर्ख, अरे वेड आम्ही कधी म्हणतो? When do we say you fool, you stupid? ज्यास आम्हाला राग आलेला When we असतो, are angry, ज्यास आम्ही क्रोधाविष्ट होतो, when we are full of wrath, त्यास आम्ही आमच्याकडनं ते होतं प्रियानो. only then it happens. महारो राग येतो कुठून? So where does this anger हा come from? आणि आम्ही पाहतो या क्रोध जो आहे तो येतो कुठून? Where does this anger come from? आमच्या दैहिकतेमधून, Through our carnal nature, आमच्या जुन्या
स्वभावामधून, from our old nature. जो स्वभाव तारणाच्या दिवशी आम्ही आमचं पाप कबूल करून सोडून दिलेले तो पुन्हा आहे प्रिया. That nature on the day of salvation we forsake it. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या प्रिया. So understand, beloved. ज्या दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्ताला आता माझा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारला, The day I accepted Jesus Christ as my personal Savior, ज्या दिवशी मी पश्चाताप केला, माझं पाप सर्व काही कबूल केलं the देवाजवळ day I repented of my sins आणि कबूल करून सोडून and दिलं, I confessed and I left those मग sins. कदाचित तुमचा क्रोधाविष्ट स्वभाव असेल तो तुम्ही टाकून दिला, You might have an angry nature, you might have किंवा forsaken it. कुठल्या प्रकारची दैहिकता तुमच्यामध्ये असेल ती कबूल करून तुम्ही टाकून Or दिली. any carnality you might have confessed and left पण it. ती पुन्हा पुन्हा जर येत But असेल if it is coming back तर again, त्याचं कारण काय आहे? what is the reason? तुम्ही आत्मिक जीवनामध्ये ज्या गोष्टी काय झालं बा, काय झालं? चावी द्यायची का? हा. आत्मिक गोष्टीमध्ये आम्हाला चालायचं तर प्रियानो मला आत्म्याच्या प्रेरणेने चालणं गरजेचं आहे. If we want to walk in the spiritual life, we need to walk with the inspiration of Holy Spirit. म्हणून मी पाहतो की आमच्यामध्ये त्याची आणि उच्चारही होता कामा नये. That we should not even pronounce the word. म्हणून गलसेकराच्या पत्रामध्ये 3 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये सांगितले, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. It says in Colossians 3:8, but now you yourselves are to put off all these anger, wrath, malice, blasphemy, filthy language out of your mouth. या सर्व गोष्टी आमच्याबद्दल आम्ही दूर करणं गरजेचं We आहे. need to put this all away from us. त्याच्या आणि ते आमच्या जवळ येता कामा And नये. they should not come near to us. त्याचा उच्चारही आमच्यामध्ये होता कामा We नये. should not even pronounce those. देवाचं वचन आम्हाला सांगतं The प्रिया. word of God says that. म्हणून फार महत्वाची गोष्ट So it आहे. is important. जिभेला काय सवय लावणं गरजेचं आहे. What should we habituate our tongue with? हा, जीभ कशासाठी आहे? And what is tongue for? पदार्थाची चव घेण्यासाठी. To taste the delicacies. पूर्वी आम्ही जेव्हा ख्रिस्त माहित नव्हतं त्यावेळेस आम्हाला माहिती आहे किंवा ठीक आहे जीभ And before we knew Christ, we know that it is a tongue. आपण पाहिजे तशी वापरली. We use it as we want it. हालेलुया. Hallelujah. माझा एक मित्र आहे And I have a friend. आणि त्याला खूप राग आहे, म्हणजे तो विधर्मी कुटुंबातला आहे. He's a non-believer and he has a lot of anger. आणि जेव्हा त्याचं लग्न झालं And when he was married, त्याची बायको एकदा मला म्हणत होती, his wife once said to me, "अहो, काय तुमचा मित्र what about your friend? जरा जरी भाजीत जरा काही कमी जास्त झालं की डायरेक्ट ताटच फेकून देतात." And even if there is something missing in the vegetable, he throws away the plate. म्हणजे जिभेचे चोचले पूर्ण नाही झालं की पहा त्या ताटावर राग, त्या बायकोवर राग. Just because something is missing in the delicacy, he has so much of जीभ anger. मला चांगलं खायला पाहिजे. That I have a tongue, I should taste good things. जिभेचे चोचले. And you want good things for your tongue. हल्ली आजार सुद्धा कशामुळे वाढलेत माहितीये का? And why have the diseases increased? Do you know? जिभेचे चोचले. Because you want to taste all the good things. हालेलुया. Hallelujah. पिझ्झा बर्गर मुलांना लगेच आवडतं. And children like pizzas and burgers. पोहे, उपमा, सांजा असला प्रकार चालत नाही. And they do not like pohe or upma. हा, घरात म्हणजे आईने केलेलं चिकन पण त्यांना आवडत नाही. And they do not even like the chicken that their mothers have prepared. KFCचं चिकन आणलं की मग पोरं पण मटामट खातात. And only when they bring the KFC's chicken, they eat it. जीभ सगळ्यात घातक आहे प्रिय. And tongue is extremely destructive. खाद्य पदार्थाच्यासाठी ती जर जीभ आणि जीभ कुठल्याही प्रकारच्या पदार्थासाठी आसुसलेली असेल किंवा तिला जिभेचे चोचले तुम्ही पुरवायला लागला And if your tongue is craving for all this junk, तर त्याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवर होणार then आहे. it will affect your body. तुमच्याकडे राग असेल तुम्ही आणि काही बोलत असाल And if you have anger and if you speak anything you want, तर तुमच्या तोंडापणाची फळं तुम्ही भोगणार आहात. then you are going to reap the rewards of it. रागामध्ये कुणाला काय बोलायला लागला तुम्ही If you speak something in your तर आता anger, आम्ही वाचलं बायबल आम्हाला काय सांगतं we प्रिय. read what the Bible says. म्हणून फार महत्वाचा थोडा छोटासा असतो अवयव इंद्रिय पण फार ते घातक आहे. It is a small organ, but it is very dangerous. आणि मूळ प्रियानो जीभ ज्यावेळेस आम्ही विश्वासाच्या अगोदर होतो आम्हाला ख्रिस्त माहित नव्हतं त्याप्रमाणे त्यावेळेस आम्ही पाहिजे तशी वापरली जीभ. And before we knew Christ, we used to use that tongue the way we wanted. आता ख्रिस्तामध्ये आल्यानंतर सुद्धा Now, even when we are in Christ त्या now, जिभेला आम्ही जसं पाहिजे तसं आम्ही आणि जसं देवाला हवी तशी आम्ही त्याला सवय लावलेलीच नाही. and we have not made it a habit to train our tongue. हालेलुया. आता जीभ कशासाठी आहे? Now, why is tongue for? बिर्याणी खायला To eat biryani? नाही. No. रविवारसाठी बिर्याणी खायची शनिवारीच तयारी करून जातात, रविवारी चर्चवरनं घरी जायला लागते. And so that we eat biryani on Sunday, they prepare on Saturdays. पण त्या दिवशी बिर्याणी ही झायलाच पाहिजे नाही किंवा चिकन किंवा मटन काय असेल तो प्रकार झालाच But पाहिजे. we need some meat on म्हणजे Sunday. फिरून आले परत जीव.
And it comes again back to the पण tongue. जर आम्ही आत्मिक जीवन जगत आहोत, If we are living a spiritual मग life, जिभेला काय, जीभ कशासाठी आहे? why is tongue for? हालेलुया. Hallelujah. उत्तर द्या बरं तुम्ही. आत्मिक जीवन जगत असताना, विश्वासाचं जीवन जगत असताना जीभ कुठल्या गोष्टीसाठी उपयोगी आली पाहिजे? While living a spiritual life, why should we use that tongue for? किती सोपं आहे हो. It is so easy. आहे की नाही? सर्व परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचं गौरव करा, कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची ही इच्छा आहे. It is the will of God that in every situation you glorify the name of the Lord. आम्हाला बोलायला जिभेच्या हालचालीवर आमचे शब्द अवलंबून आहेत. Based on the movement of a tongue, our words बरोबर depend. का? जीभ प्रत्येक उच्चाराप्रमाणे जीभ तशी हालते, Through every pronunciation, the tongue moves that way. मग तो उच्चार निघतो. Only then we are able to pronounce the words. हालेलुया. Hallelujah. मग सर्व परिस्थितीमध्ये देवाची उपासना करा, म्हणजे देवाशी बोलणं, गीत गाणं पण बोलणं आहे की नाही? Every situation we need to glorify God, to sing, गद्यामध्ये बोलणं, पद्यामध्ये बोलणं. to sing. मग पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं पहा. What does the Bible say? फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 11 वचन प्रत्येकाला माहिती आहे पहा. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने काय लिहिलंय? आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने रोज बिर्याणी खावी. असं आहे का तिथं? नाही. मग काय लिहिलंय? येशू ख्रिस्त प्रभू आहे. प्रत्येक जिभेने कबूल कराव की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. मग ज्यासाठी आता तुमची जीभ आहे ते तुम्ही करता का? Then the reason you have given a tongue, do you do that? हालेलुया. Hallelujah. पहा, See, पुन्हा प्रश्न जर विचारला ना मी तुम्हाला, मिळाल की पाय का पाळक सारखेच प्रश्न विचारायची गरज, कारण मला माहिती की कोणाचं काय आहे ते. I need to ask these questions because I know everybody. आम्ही फक्त रविवारच्यासाठी गीत गातो फक्त बास. We only sing songs on Sundays. क्वायर ग्रुप पण शनिवारी प्रॅक्टिस करतात, रविवारी गातात, परत सोमवार ते शुक्रवार काय करतात मलाच माहित नाही. And choir group also sings on Saturdays and Sundays. I do not know what they do the rest of the days. हालेलुया. Hallelujah. क्वायर प्रॅक्टिस चालू असली की ब्रदर, वानखेडे ब्रदर, शशिकांत ब्रदर, जरा कान इकडे लावा. वाद्य कसं वाजतंय, कुठलं गाणं फास्ट होतंय, कुठलं तालात आहे, सुरात आहे, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी त्याप्रमाणे ते करून घ्या. तुम्हाला गाणं फास्ट होतंय, स्लो होतंय, समजतं का? काटे ब्रदर, समजतं का? मग का करत नाही त्याप्रमाणे? सुरात गीत गा, तालामध्ये वाद्य वाजवा, स्पीड, प्रत्येक गाण्याचं स्पीड वेगळा असतो, ताल, लय सगळं समजून घेऊन त्याप्रमाणे आम्ही करणं गरजेचं आहे. हालेलुया. तर प्रियानो, ती जीभ आम्ही त्या प्रमाणात वापरतो का? So do we use that tongue in such a तो manner? ख्रिस्त प्रभू आहे असं प्रत्येक जीवेने कबूल करावं. Every tongue should confess that Jesus आम्ही Christ is रोज ते Lord. गीतामधून कबूल करणं गरजेचं It is आहे. important we every day confess that through a song. प्रियानो, महत्वाची गोष्ट आहे. Beloved, an important thing आता आम्ही वाचलं प्रियानो की त्याचा उच्चार होऊ नये किंवा राग तुमच्यामध्ये येता कामा नये. is that anger should not be in you. आणि दुसरी गोष्ट आपण वाचूयात. आता याकोबाच्या पत्राकडे आपण जाऊयात थोडक्यामध्ये बघू. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 19 वचन. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हासे कळते, यास तो प्रत्येक मनुष्य ऐकावया शीघ्र, बोलावया सावकाश, रागास मंद असा असावा. Says in James 1:19, so then my beloved brethren, let every man be swift to hear, slow to speak, slow to wrath. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. आता त्या जो पॅराग्राफ आहे त्याचा हेडिंग वाचा काय आहे? खरे धर्माचरण. खरं धर्माचरण. धर्माचरण शब्दाचा काय फोड केली तर काय? धर्माप्रमाणे आचरण. True meaning of walking spiritually. ह्याच्यामध्ये काय हेडिंग आहे? नाही हेडिंग मराठीमध्ये हेडिंग आहे त्याला. In Marathi there is that heading. खरं धर्माचरण. The true sense of walking म्हणजे righteously. खरं धर्माप्रमाणे आचरण कसं आहे त्याच्याविषयी सांगितलेलं It आहे. talks about what is the true sense of walking in true righteousness. मग त्याच्यामध्ये पहिलाच भाग सांगितलेला आहे. First section is, माझ्या प्रिय बंधूंनो, my beloved brethren, तुम्हास हे कळते, you understand. यास तो प्रत्येक मनुष्य
so that every man ऐकावया शीघ्र, be swift to hear, बोलावया सावकाश slow to speak, आणि रागास मंद असा असावा. and slow to wrath. हालेलुया. Hallelujah. बोलणं, ऐकणं ह्या गोष्टीविषयी सांगितलेलं आहे. It talks about speaking and hearing. आणि प्रियानो, स्वभावाविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. It talks about the behavior. तुम्ही ऐकायला कसं असावं? शीघ्र असावं. You should be swift to hear. पण काय ऐकावं ते कळायला पाहिजे. But you should also understand what you should hear. आम्ही ऐकायला शीघ्र असतो We प्रिय. are swift to hear, beloved. कुठं कुजबूज चालली तर कान तिथं लावून त्याच्यामध्ये आम्ही शीघ्रता दाखवतो. If there is a murmuring, we are swift to hear those पण things. देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो ते ऐकायला मात्र आमच्याकडे कान नाहीत. But we do not have ears to listen to the Holy Spirit. आणि बायबल सांगतं ज्याला कान आहे तो And the Bible says those who have ears, ऐको. हालेलुया. Let them hear. माझ्याकडे एक व्यक्ती मला म्हटली की अहो पास्टर असं असं आहे, आमच्याकडे एक बहीण आहे, and one person said, we have a sister, pastor. तिला किती मोठ्याने आवाज दिला तर ती ऐकत नाही, No matter how loud you call out her name, she does not listen. मुद्दाम करतात. And she does it deliberately. पण आपण त्या रूम मध्ये त्या आहेत आणि ह्या रूम मध्ये फक्त जरा कुजबूज केली ना त्यांच्याविषयी, But in the- लगेच त्यांना कळतं की काय चाललंय म्हणून. But in the other room, if we murmur about her, she immediately understands. मग एवढे जर कान तीक्ष्ण आहे, If your ears are so sharp, मग ऐकायला आम्ही शीघ्र असावं. then we should be swift to hear. काय ऐकायला पाहिजे ते गरजेचं महत्वाचं आहे. It is important what we hear. आत्मिक मनुष्य काय ऐकतो? What does a spiritual man listen? देवाचं वचन. The word of God. हालेलुया. Hallelujah. आत्मिक मनुष्य काय ऐकतो? What does a spiritual man listen? देवाची वाणी. The voice of the Lord. हालेलुया. माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील If you hear my voice तर carefully, एवढे एवढे आशीर्वाद सांगितलेत पवित्र शास्त्रामध्ये, ते सगळं तुला मिळेल. and the blessings that have been mentioned in the scripture, you will receive म्हणून it. देवाची वाणी ऐकायला आम्ही शीघ्र असावं किंवा आम्ही आणि उतावळ असणं गरजेचं आहे. We should be zealous or swift to hear the voice of the त्याच्यासाठी आम्ही Lord. घाईत असणं गरजेचं आहे. We should be in a hurry to listen. आणि आणि प्रत्येक मनुष्य ऐकावा शीघ्र असावा, Every man be swift to hear बोलावया सावकाश. and slow to speak. हे मात्र आम्हाला काही जमत नाही. And this we are not able to do. ते आणि मग हे बोलण्यावरचा कंट्रोल जो आहे The control over our speech. त्याच्यासाठी पुन्हा सांगतो, Again, I tell you, आत्म्यानं भरलेले व्हा, be filled with the Holy Spirit. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Walk with the inspiration of हो, Spirit. तुमच्यावर देवाच्या आत्म्याचा जर कंट्रोल असेल If the Spirit of Lord controls you, तर तुम्ही कंट्रोल मध्ये असणार. only then you will be in control. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून कुणाच्या तरी हातामध्ये आपला कंट्रोल असणं गरजेचं आहे. So our control needs to be in somebody's आणि hands. जो ज्याच्या हातामध्ये असावं त्याच्याकडेच तो असणं देणं गरजेचं And आहे. it is important that we should give the control to the right तो आहे person. आमचा परमेश्वर. And that is our Lord. हालेलुया. Hallelujah. कधी कधी काही काही ठिकाणी मी पाहतो की आम्हाला कुणाला आम्हावर कंट्रोल करणारा नाही पाहिजे. And we see that we do not like if somebody controls us. आणि अशा स्वभावाचा मनुष्य आयुष्यामध्ये कधीच प्रगती करू शकत नाही. And such a person can never progress in life. कधीच प्रगती करणार नाही. He can never progress. कारण आमच्यावर कंट्रोल करणारं आमचं कोणतरी वरिष्ठ असणं गरजेचं There आहे. should be a superior who has control upon आणि us. जर आम्ही त्याच्या अधीन And आहोत, if we are submissive to him, त्यांच्या कंट्रोल मध्ये आम्ही जर चालत if we आहोत, are walking under his submission, तर मात्र आम्ही पुढं आणि पुढं जाऊ शकतो. then we can proceed and progress. म्हणून आम्ही कुणाच्या तरी कंट्रोल मध्ये So असावं. we should be in somebody's control. नाही तर मनुष्य बेछूट सुचतो मनाने चालायला लागला तर. Or the man goes haywire walking by his own will. म्हणून तो बोलावया सावकाश असावा, So he should be slow to speak रागास कसा असावा, मंद असावा. and slow to wrath. हालेलुया. Hallelujah. आता पुढच्या ज्या गोष्टी त्या आपण हळूहळू एक एक फक्त वाचूयात, वेग आणि जिथं वेळ असेल तिथं आपण स्पष्टीकरण पाहूयात. वाचा पुढचं 20 वचन. कारण मनुष्याच्या रागाने कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही. मनुष्याच्या रागाने काय घडत नाही? देवाच्या न्यायत्वाचं कार्य घडत नाही. It says in verse 20, for the wrath of man does not produce the righteousness of God. आणि म्हणून देवाच्या न्यायत्वाचं कार्य घडावं असं जर तुम्हाला वाटतं If you want the work of righteousness of God to be done, तर आमच्यामध्ये राग असता कामा so we नये, should not have anger in us. आमच्यामध्ये क्रोध असता कामा We नये. should not have wrath in us. मग आम्ही या ठिकाणी रागास मंद असावा लिहिलेला आहे. It says be slow to wrath. म्हणजे राग असो, मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की समेट करतो तो राग. That the wrath that reconciles, मंद तो आहे, that is slow. तो वेगळा आहे, That is different. त्याचा वेगळा मेसेज तयार होईल. And that is a different sermon. पण आता आम्ही ह्या रागाविषयी पाहत आहोत जो आम्हाला घातक आहे. But we are seeing about the anger that is destructive. बायबल आम्हाला सांगतं कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत
नाही. For the wrath of man does not produce the righteousness of God. मग देवाच्या न्यायत्वाचं कार्य घडावं का न घडावं? So does it should produce the righteousness of God or not? जर घडावं If it should तर आम्ही happen, राग सोडून देणं गरजेचं we आहे. should forsake wrath. यास्त सर्व मलिनता, सर्व उच्चांबळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करायला समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. Therefore lay aside all filthiness and overflow of wickedness and receive with meekness the implanted word which is able to save your souls. यास्त सर्व मलिनता So lay aside all filthiness आणि उच्चंबळून आलेला वैरभाव. and the overflow of wickedness. वैरभाव म्हणजे काय? What is the nature of पुन्हा hatred? तो राग मनात साठवून ठेवलेला. Again the anger that is piled up, हा वैरभाव आहे. and that is the nature of enmity. तो समोर जरी दिसला की माझे तळपायाची आग मस्तकाला भिडते. Even if I see the person, I become furious. असे विश्वासाने लोक पण बोलतात The, माहिती का the believers also say these things. जगातले तर बोलतातच, The people in the world say पण this. विश्वासाने पण बोलतात. Even the believers say मग तुम्ही so. कुठले आले ख्रिस्ती? So what are you Christians? सण साजरा करणारे, Only you ones who celebrate the ख्रिसमस festivals? साजरा करणारे, Only celebrating गुड Christmas? फ्रायडेला एकदम धार्मिकतेचा बुरखा पांघरून आलेले ते लोक ते ख्रिस्ती आहेत का? मग And the ones covered with righteousness on the day of Good Friday? पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू उठलाय, खरोखर उठलाय अशी नुसती पोकळ घोषणे देणारे ख्रिस्ती आहेत का? And the futile proclamation that you give on the resurrection day are those people? पुन्हा एकदा सांगतो, जे ख्रिस्त रोज जगतात The one who live through Christ daily, ते खरे ख्रिस्ती लोक. those are true Christians. पण पौल म्हणतो की आता माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. Paul says, it is not I, but who Christ who lives in me. मग यास्त सर्व मलिनता, उचंबळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण कराव्यास समर्थ. काय आहे ते? देवाचं वचन. देव असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. Therefore lay aside all filthiness and overflow of wickedness and receive with meekness the implanted word which is able to save your souls. पुढे 22 वचन वाचा ब्रदर. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुमची भुलवणूक होते. हालेलुया. It says, be doers of the word and not hearers only, deceiving yourself. आणि भरपूर लोक ही भुलवणूक स्वतःची करून घेतात. And many people deceive themselves. कारण का? The reason being, वचनाप्रमाणे आचरण नाही. they are not the doers of the word. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. Be doers of the word and not hearers only. आम्ही फक्त ऐकतो We प्रियानो. only listen, beloved. आचरणात काय येतं तुमचं रोजचं दैनंदिन जीवन तुम्ही जगल्यानंतर रात्री आत्मपरीक्षण करा अभिचानावर And पडल्यावर. introspect at the night every day if you are doing according to the म्हणून word. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, So be the doers of the word, केवळ ऐकणारे असू नका. not hearers only. आशाने तुमची भुलवणूक होते. This only deceives yourself. आता कोण करते ही भुलवणूक? Who deceives this? आपणच आपली करतो. We deceive ourselves. बरोबर आहे का? हे या आठवड्यात हे वचन आहे, लक्षात घ्या. This is the verse of the week. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुमचे भुलवणूक होते. Be doers of the word and not hearers only, deceiving yourself. मग आम्ही वचन ऐकतो प्रियानो, So we listen the word आणि ऐकल्याप्रमाणे आम्ही आचरण करत नाही. and we do not do according to the word. वचन मी ऐकतो I listen the word, पण आचरण मी करत नाही. but I do not do मग accordingly. माझी भुलवणूक व्हायला जबाबदार कोण? Who is responsible for deceiving me? कोण आहे? पाळक. Is the pastor responsible? असं आहे का? पाळक का जबाबदार नाही? मग आपण स्वतः आहे की नाही? We ourselves are responsible for कुठलं it. तरी एका तत्वज्ञानी माणसाने सांगितले, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. And some great renowned person has said that you are the sculptor of your own life. शिल्प म्हणजे काय? What is sculpture? एखादी दगडामधून खडकामधून मूर्ती कोरणं, And engraving a statue out of a किंवा stone, एका धातूची मूर्ती कोरणं. or making something out of idol out of a stone. आम्ही शिल्प आहोत. We are sculptors. आणि अशा शिल्पकाराने आम्हाला घडवलंय And such a sculptor has made us, ज्याचं नाव आहे यहोवा. whose name is Jehovah. हालेलुया. Hallelujah. त्यानं त्या खडकावर प्रहार केले And he hit on that rock आणि आम्हाला पुन्हा त्याच्या रूपाचं म्हणजे ख्रिस्तामध्ये त्यानं बनवलेलं and he आहे. made us again in Christ. हालेलुया. Hallelujah. मग ख्रिस्त तुम्हाला समजलाय. So if you have understood आता Christ, ख्रिस्त तुम्हाला जगायचं and आहे. you have to live की Christ, कुणाचं काम आहे? whose job is it? जो वचन ऐकतो त्याचं. The one who hears the word. हालेलुया. Hallelujah. नुसतं ऐकणारे
ऐकणारे असू नका, Do not be hearers only. ऐकल्याप्रमाणे आचरण करा, Also be doers as per the नाहीतर listen. तुम्ही तुमची भुलवणूक करून घ्या Or else you'll deceive आणि ती yourself. भुलवणूक होऊ नये So that you are not deceived. म्हणून प्रियानो सावध राहा. So be vigilant. हालेलुया. Hallelujah. बालबुद्धीचे होऊ नका. Do not have a mind like a child. हालेलुया. भोळं राहू नका. Do not be naive. भोळ्यांचं भलतीकडं वळणं काय आहे? कशासाठी कारणीभूत ठरतं? नाशासाठी. And the one who is without understanding, they lead to destruction. एका देवाविषयी म्हटलं की तो फार भोळा आहे. And about a God, it says he's very naive. पण तुम्ही ज्या देवाची उपासना करत आहात But the God that you serve, तो भोळा नाही. he's not naive. हालेलुया. Hallelujah. आणि तो भोळा नाही, तो तुम्हालाही म्हणतो की भोळं राहू नका. He's not naive. He's also saying you do not be हा, naive. तुमचं भलतीकडे वळण नाही तर नाशासाठी कारणीभूत ठरा. Otherwise, you'll lead to your path to आमचा destruction. देव शहाणा आहे Our Lord is a आणि wise God, त्यानं आम्हाला शहाणं and केलेलं He has made आहे. us wise as well. म्हणून शहाण्यासारखं वागा, So walk as per that. प्रौढासारखं वागा, Walk with maturity. बालबुद्धीचे होऊ Do not have नका. a mind like child. हालेलुया. पुढे Hallelujah. 23 वचन गालेले पहा. कारण जर कोणी जर कोणी वचन नुसते ऐकून हा आता ऐका, वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करीत नाही, त्याप्रमाणे तो कृती करीत नाही, तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. मनुष्यासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून जातो तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो. आणि आपण कसे होतो हा हे तेव्हाच विसरतो. हा, आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. It says, for if anyone is a hearer of the word and not a doer, he is like a man observing his natural face in a mirror. For he observes himself, goes away, and immediately forgets what kind of man he was. हा हालेलुया. आता त्याचं स्पष्ट आहे. आता हे कसं काय तुम्हाला सांगितो तेव्हाच लगेच विसरतो? Now, how do I explain that he immediately forgets? काय लिहिलंय पहा त्या ठिकाणी. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. And if anyone is not a hearer of the word and not a doer, he is like a man observing his natural face in a mirror. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो He observes himself, goes away, आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. and immediately forgets what kind of man he was. हालेलुया. Hallelujah. विसरून जातो. He forgets. हालेलुया. मग आता आम्ही एखादं तयार होतो पटकन बाहेर जाण्यासाठी. Now, if I get dressed up to go outside, टू व्हीलर काढतो, आम्ही निघतो I take out my two-wheeler and आणि go. मग कुठल्या ठिकाणी आम्हाला जिथं जायचंय त्या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर And when we reach a destination, आम्ही हेल्मेट काढतो. we remove our helmet. पुन्हा आमचे केस विंचरायला आम्ही त्या गाडीच्या स्कूटरच्या किंवा मोटरसायकलच्या आरशामध्ये बघतो. We start combing our hairs by looking in the mirror of the घरी vehicle. अर्धा तास आरशासमोर बसलेला उभाच असतो. And half an hour at home, we are readying ourselves. तिथं पुन्हा तो उभा राहतो. He again stands there. मग ह्याचा अर्थ एवढ्या वेळात तो स्वतःला विसरलाय. And that means he has come a long way and he's forgotten आता himself. हे झालं मोटरसायकल वाटे केस विस्कटले जातात, हेल्मेटमुळे चपटे होतात, त्यामुळे ते असेल कदाचित. And there might be your hairs might be messed up because of कार helmet. मधून जाणारी व्यक्ती But the person who goes via घरातून car चांगली तयार होऊन is आलेली dressed आहे up well आणि मग तो कार मध्ये बसलेला आहे. and he sits in the car. काचा सगळ्या बंद All आहेत, the windows are shut. एसी वगैरे सगळा चालू आहे. AC is turned on. मग मध्ये कारचा असतो पाठीमागच्या गाड्या दिसण्यासाठी. And there is a mirror to see the vehicles behind. ज्या ठिकाणी जायचंय तिकडे आपण जातो. And we go to our destination. पहा बरं का, आतमध्ये एसी आहे, And there's AC inside. वारा येऊन केस विस्कटायचं काही कारणच नाही. There's no wind, so your hairs will not be messed आणि up. मग गाडी आपण पार्क करतो. समजा लग्नाला जायचंय, लग्नाच्या ठिकाणी गाडी पार्क करतो, And if you have to go to wedding, we park the लगेच vehicle. आरसा तिरका करतो, Immediately we tilt the mirror. परत आरशाकडे बघ. Again we look into the mirror. का? Why? आम्ही तिथून बाहेर पडलं की घरातून लगेच विसरून जातो. We immediately forget when we leave our house. वचन ऐकून ज्या तो त्याप्रमाणे आचरण करणार तो तसाच आहे. He will, the one who is only a hearer and not a doer, he will आम्ही be like विसरून that. जातो आम्ही ख्रिस्ती We आहोत. forget that we are Christians. मला राग यायला नाही पाहिजे हे आम्ही विसरून We forget जातो. that I should not be furious. चुकीच्या गोष्टी मला करायच्या नाही हे मी विसरून I जातो. forget I should not do wrong things. हालेलुया. Hallelujah. कार मध्ये तुम्ही बघा, You see this, आम्ही पाहतो का महिलांची सोय फार भारी असते. and the situation of ladies is good. आता ड्रायव्हरच्या वरती तो फ्लॅप असतो, ऊन जर यायला लागलं तर ते करायचं. And there is a flap above the car seat, शेजारी बसलेल्या माणसाला पण तो फ्लॅप असतो. and the passenger seat also has the same पण तो flap. फ्लॅप जर तुम्ही खाली घेतला If you pull that down, त्याच्यामध्ये अजून एक छोटासा फोल्ड असतो. there is a small fold तो inside. तुम्ही वर केला की आतमध्ये छोटा आरसा असतो. If you open that, there is a small mirror in it. कशासाठी? कारच्या मालकीनीसाठी. So for the owner of the car. मी लग्नाला निघाल्यानंतर कार मध्ये बसल्यावर पण त्या लग्नाच्या ठिकाणापर्यंत तो काच उघडी
And while we are reaching to that wedding, the mirror is open मेकअप चालू. and makeup is ongoing. आम्ही विसरतो प्रिया. We forget, beloved. मी कसा आहे. How am I? पण प्रियानो त्या दिसण्याला असण्याला काही उपयोग नाही. And that looking and not looking is of no तुम्ही use. प्रभूच्या नजरेसमोर कसे आहात हे महत्त्वाचे. How you are in the eyes of the Lord is important. हालेलुया. कारण Hallelujah. त्याच्यावर तुमच्यासाठी असलेलं वाक्य तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. Because you need to hear the word that is for you. माझ्या भल्या आणि विश्वासू दासा. My good and faithful servant. हालेलुया. Hallelujah. ते कोण ऐकू शकणार And आहे. who will be able to जो listen it? वचन ऐकतो The one who hears आणि the word त्याप्रमाणे आचरण करतो. and also is a doer of कारण the मी word. कुठेही असलो So no matter where I आणि am, वचनाप्रमाणे आचरण करणार आहे, if I'm a doer of the माझं word मन मला खात्री देतं. and my mind मी confirms, ख्रिस्तासारखा I आहे. am like Christ. मी माझ्या येशू सारखा I am like my आहे. Jesus. मी माझ्या देवासारखा I am like my आहे. God. मला आरशात मी बघितलेला आहे. I've seen myself in a mirror, तो आरसा असा आहे And- की मला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. and that mirror is such it makes me introspect, आणि तो आहे वचनाचा आरसा. and that is the mirror of the word. हालेलुया. Hallelujah. मग त्याच्यामध्ये बघा, So look into it. तासन तास बघा, Keep looking at it for त्या hours. वचनाचं मनन करा. Meditate the word. तुम्ही आपोआप घडत जाणार आहात. Automatically you will be प्रभू prepared. सारखा असणार आहात. You'll be like तुमचं God. बोलणं प्रभू सारखं Your speech will be like God. तुमचं वागणं प्रभू सारखं Your behavior will be like तुमचं God. कृती प्रभू सारखी Your असणार act will be like कारण God. तुम्ही तो शब्द Because you स्वीकारलेला have आहे. accepted the word. शब्द देही झाला And the word came into आणि human त्यानं form. माझ्यामध्ये वस्ती And he केली. dwelt in me. तुमच्यामध्ये वस्ती केली म्हणजे dwelt कुठे in केली? you. तुमच्या हृदयामध्ये वस्ती Means he केली. dwelt in your heart. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. म्हणून तो मग स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. He observes himself, goes away, and immediately forgets what kind of man he was. पुढे 25 वचन फार महत्वाचं आहे, वाचा. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर परंतु टाकून स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून जो त्याकडे लक्षपूर्वक पाहत जो राहतो त्याचकडे लक्षपूर्वक पाहत राहतो तो ऐकून विसरणारा असा न तो होता, ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो कृती करणारा होतो. व आपल्या करण्यात धन्यता मिळवितो. आपल्या करण्यात काय करतो? धन्यता मिळवतो. कारण वचनाप्रमाणे कृती तो करतो प्रियानो. It says, but he who looks into the perfect law of liberty and continues in it, and is not a forgetful hearer, but a doer of the work, this one will be blessed in what he does. मग या ठिकाणी पवित्र शास्त्र You know सांगतं, the scripture says, परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून look to the perfect law of liberty, जो त्याचकडे लक्षपूर्वक पाहत and the राहतो one who continues in it, तो ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो. he will not be a forgetful hearer, but a doer of the word. म्हणजे स्वातंत्र्याचे नियम आहे. There is law of liberty. हालेलुया. Hallelujah. किती लोकांना माहित आहे? Who all know this? स्वातंत्र्याचे नियम आहे. There are also law of liberty. स्वातंत्र्य म्हणजे नियमाच्या चौकटीत असलेली मुक्तता. Freedom means being in the hedge of the law. त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही वागलात की तुम्ही स्वातंत्र्याचं नाही अवलंबन करत, तुम्ही स्वैराचार करता. If you do not walk according to that law, then you behave as per your own म्हणून will. देवानं तुम्हाला तुम्ही स्वतंत्र असं म्हणून ख्रिस्तानं आम्हाला स्वतंत्र केलंय. And Christ has made us free. त्या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला त्याचे नियम सुद्धा दिलेले He आहेत. has also given us the commandments in that ते freedom. नियम देवाने वचन रूपामध्ये आम्हाला दिलेले And आहेत. He has given the commandments in the form of the आणि मग word. त्या नियमाप्रमाणे त्याच्यावर आम्ही नजर टाकून त्याकडे आणि आम्ही लक्षपूर्वक पाहत असणं गरजेचं आहे. It is important we look into the perfect law of liberty. आणि ज्यावेळेस आम्ही त्या नियमाकडे लक्षपूर्वक पाहतो, And when we look to it, स्वातंत्र्याच्या to the नियमाकडे law of liberty, आम्ही ऐकून वचन ऐकून विसरणारे असे न होता कृती करणारे we होतो. will not be a forgetful hearer, but a doer of the work. हालेलुया. म्हणजे Hallelujah. स्वातंत्र्याच्या नियमाकडे पूर्ण नजर ठेवा. So pay attention to the perfect law of म्हणजे तुम्ही liberty, कृती करणारे असा होता so that you will be a doer. व तुमच्या कृतीमध्ये तुम्ही स्वतःला धन्य समजता किंवा आपण आपल्या कृतीत कृती करण्यात धन्यता मिळवतो. That we will be blessed in what we do. हालेलुया. मग अशी सांगितल्याप्रमाणे त्यालाच ते ऐकायला मिळणार आहे माझ्या आणि भल्या आणि विश्वासू And दासा. only that person will get to hear, my good and faithful servant. पुढचं वचन वाचा 26. मी धर्माचरण करणारा आहे मी धर्माचरण करणारा आहे असे कोणाला वाटत असून असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालीत नाही जो आपल्या जिभेला आळा घालीत नाही आणि आपल्या मनाची भूल करून घेतो आणि आपल्या मनाची भूल करून घेतो तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. पुढं
देवपिता याच्या दृष्टीने देवपितायाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा अनाथ आणि विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगाच्या कलंकापासून आणि स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे. आमेन म्हणा. आमेन. It says in verse 26 and 27, if anyone among you thinks he is religious and does not bridle his tongue but deceives his own heart, this one's religion is useless. Pure and undefiled religion before God and the Father is this, to visit orphans and widows in their trouble and to keep oneself unspotted from the world. पहा, या युगाबरोबर समरूप होऊ नका. पवित्र शास्त्र आम्हाला Bible सांगतो says do not be conformed to the world, जग कसं आहे प्रियानो, कलंकित आहे. and the world is spotted. आणि मग बायबल आम्हाला सांगतं देवपिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे. It says pure and undefiled religion before God and the Father is this, मग to, या हा, to visit orphans and widows in their trouble and to keep oneself unspotted from the world. या युगाबरोबर समरूप होऊ नको. Do not be conformed with the तर world, आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ दे. but you be transformed by the renewing of your mind. जगापासून जगाच्या कलंकापासून आम्हाला स्वतःला सावरणं गरजेचं किंवा स्वतःला राखणं गरजेचं We आहे. need to keep ourselves unspotted from the world. आणि ते खरं धर्माचरण आहे. And that is true following the religion. विधवा यांचा आणि अनाथ आणि विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे हे खरं धर्माचरण आहे. And it is true religion to visit orphans and widows in their trouble. जगाच्या कलंकापासून स्वतःला राखणे हे खरं धर्माचरण आहे. Keep oneself unspotted from the world. That is true मग religion. जगामध्ये आहोत पण आम्ही जगाचे नाही. We are in the world, but we are not of the मग world. जगाची कुठलीही गोष्ट आमच्यामध्ये येता कामा नये. Not one thing of the world should be inside of us. मग खरं धर्माचरण काय आहे? So what is pure मी religion? धर्माचरण करणारा आहे से आणि कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालीत नाही आणि आपल्या मनाची भुलवणूक करून घेतो, त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. If anyone among you thinks he is religious and does not bridle his tongue but deceives his own heart, this one's religion is useless. वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण करत नाही तो स्वतःची भुलवणूक करतो प्रिया. The one who hears the word but does not do, he deceives himself. आणि ते धर्माचरणामध्ये मोडत नाही. And it is not counted in religion. आणि जिभेला आळा घालणं. And those who does not bridle his tongue. हालेलुया. Hallelujah. आता जिभेचा आळा कशावर अवलंबून आहे? Now what is the bridle of the tongue dependent on? सांगा बरं. आता एखादं पोरग पळत असेल तर त्याची आई त्याचे हात बांधेल, पाय बांधेल. Now if a child is running, his mother will tie his hands and legs. हालेलुया. आगाऊ जर जनावर असेल वासरू वगैरे If there तर- is हा if there is an animal, तो आगाऊ जरा असेल ते if he is going here and there a lot वांड असेल and he's wild, तर त्या गाळ्यामध्ये लोडनं बांधतात माहितीये का तुम्हाला? then he is tied in his neck. मुलगा जो वांड असेल If a child is becoming wild, तर घरच्या मंत्राच्या गात बायकोचं लोडणं बांधा म्हणजे बरोबर जागेवर आहे. and people say tie the rope of the wife and he'll come to senses. म्हणजे आळा आम्ही घालू शकतो, शारीरिक कृतीला आम्ही आळा घालू शकतो. We can put a bridle to our physical things. त्याचे पाय बांधून त्याला जागेवर बसवू शकतो. We can tie his legs and make him sit at one place. पळणाऱ्या जनावराला बरोबर लोडणं बांधून किंवा दोन पाय जे असतात, एक पुढचा पाय एक मागचा पाय, जरा थोडं आखूड बांधायचे त्यांचे पाय, म्हणजे ते चालताना लंगडं चालतात, पळणार नाही. And a running cattle, we can tie two of their legs so that they run slowly. मग आता जीभ जर जास्तच वळवळ करत असेल If your tongue is moving a lot, तिला आळा कसा घालायचा? how can we bridle it? बांधून तर ठेवता येणार We नाही. cannot tie it. ठेवा बरं बांधून जीभ थोडा वेळ. Try to tie your tongue. येईल का बांधायला? Can you tie it? मग जिभेचा आळा To bridle a tongue, मनाच्या कंट्रोलवर आहे. it is dependent on the control of your आणि mind. मनाचा कंट्रोल And the control of your mind, पवित्र आत्म्याच्या ताब्यात द्या. give into the hands of the Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. हा म्हणून बायबल आम्हाला सांगतं संयमनाचा आत्मा. So Bible says the spirit of म्हणजे self-control तो आत्मा आम्हाला आळा घालतो. means that spirit bridles us. कुठल्या गोष्टीला आळा घालतो? To what things? वाईट गोष्टीपासून आम्हाला दूर ठेवतो. It keeps us away from the bad things. हालेलुया. म्हणून Hallelujah. पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतं Bible says आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा मनुष्य दैहिक वासना पूर्ण करणार नाही. the ones who walk with the inspiration of Holy Spirit, he will not fulfill मग the हा lust of जो flesh. आळा आहे, So this bridle, हा जो निर्बंध आहे, And this हे bridle- कोण घालतं? who can put it? पवित्र आत्मा. Only Holy पण Spirit. पवित्र आत्मा कधी घालतो? But when does Holy जेव्हा Spirit- तुम्ही त्याला
साथ देतात. when you cooperate with Him. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जर तुम्ही पूर्ण समर्पण केलं देवाच्या हातामध्ये, If you have completely surrendered into तर the hands of देव God, ताबा घेणार then आहे. God will take control. देव कुणालाही जबरदस्ती करत नाही. God does not force anybody. आमच्या देवाचं हे वैशिष्ट्य And आहे. that is a specialty of our God. हालेलुया. Hallelujah. तो तुम्हाला इशारा देईल. He will guide you. तू जे केलं तर तुला असं असं होईल. That if you do this, so and so will पण तो happen. जबरदस्ती But He does करणार. not force. दोन मार्ग तुझ्या समोर आहे तो सांगतो. He tells there are two ways ahead of you. एक नाशाचा मार्ग आहे, One is a leads एक to जीवनाचा destruction. मार्ग आहे, एक जीवनाचा The मार्ग one, आहे. one way is the way of life. तुला जो हवा तो तू निवड. You choose which way you want. हालेलुया. Hallelujah. पसरट मार्ग निवडला If you choose a wide way, तर नाश ठरलेला and there आहे. is destruction. अरुंद मार्ग If निवडला you choose a narrow way, तर जीवन ठरलेला आहे. then there is life. निवडायचंय कुणाला? Who has to choose? तुला निवडायचं. You have to choose. हालेलुया. Hallelujah. म्हणून देव आम्हाला जबरदस्ती करत नाही. The Lord does not force us. मग बायबल आम्हाला सांगतं The Bible says की आमच्या जिभेला आम्ही आळा घालणं we गरजेचं should आहे. bridle our tongue. आणि जिभेचा आळा घालण्यासाठी देवाच्या आत्म्याची आम्हाला गरज आहे. And to bridle our tongue, we need the Holy Spirit. ज्याचा मनावर ताबा The one who has control over his mind, तो जिभेला आळा घालू he शकतो. can bridle his आणि tongue. मनावर ताबा मिळवणं एवढं सोपं आमच्या मनानं किंवा आमच्या विचारानं आमच्या ताकदीनं ते होणार नाही. We cannot have control over our minds through our own. सुरुवातीलाच आम्ही कविता तुम्हाला ऐकवली होती. And before I told you a poem, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर की ते हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. and mind is so huge, it keeps wandering. No matter how much you try to control, it keeps on wandering. हालेलुया. जोपर्यंत आम्ही पूर्णपणे आमचा ताबा देवाच्या हातामध्ये देत नाही Unless we completely surrender our minds to God, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल आमचा राहणार we नाही. will not have control over कारण anything. कंट्रोल करणार एकच आहे, Because there is only one who controls, देव देव आणि देव. God and only त्यामुळे God. मी पाहतो काही काही व्यसनी लोक असतात पहा. There are some people who have addictions. ते खूप ठरवतात की नाही मला याच्यातून सुटायचं आहे, They determine a lot of times, पण ते काही सुटू शकत but नाही. they are not able to free मग ते themselves. तर खूप प्रयत्न They करतो try a lot, पण होतच नाही ते. but it does not happen फार मनावर ताबा नाही. because they do not have control over their आणि mind. पण त्याला एकच उपाय आहे की देवाच्या हातामध्ये There पडणं, is only one solution: fall into the hands of the पण God. ते काय त्यांना जमत नाही. But that they cannot do that. म्हणून प्रियानो ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या हातामध्ये पडतो, When we surrender ourselves into the hands प्रभूला of म्हणायचं God, प्रभू तुला जसं पाहिजे तसं मला वापरून घे. we say, God, use me the way you want me to. हालेलुया. पण मी हालेलुया. धर्माचरण करणार आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालत नाही तर त्याचे ते धर्माचरण कसं आहे? व्यर्थ आहे. Anyone among you thinks he is religious and does not bridle his tongue but deceives his own heart. मग इथं तुम्ही वचन ऐकणार, Now here you listen the word. घरी जाऊन भांडाभांडी करणार, You'll quarrel when you go home, आणि मग आम्ही पाहतो तुमचं धर्माचरण कसं होणार आहे? ते व्यर्थ. and then your religion will become useless कारण जिभेला आळा घातलेला. because you have not bridled your tongue. हा पाय एका ठिकाणी मी गेलो होतो, I had gone to one place, एक विश्वासदारी फॅमिली होती. and it was a believer family. पूर्वी आपल्या चर्चला येत होती, Previously they used to come to our church. आता ती येत नाही. Now they don't. आणि त्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो होतो. And that day I went to their home, दार वाजवताना बेल वाजवतानाच मला आतून आवाज आला, and while knocking the door, I heard a sound, नवरा बायकोची भांडणं. and there was quarrel in between husband and wife. आणि नवरा बायकोच्या भांडणामध्ये नेहमी वरचढ बायको असते. And while arguing, always the wife has the upper hand. पा दोघे विश्वासदारे. And they both were believers. आणि मग ती बायको जी आहे ना, And then the wife, फार एकेरी नाव घेऊन त्या नवऱ्याला इतकी भांडत होती. and she was speaking very in an insulting manner with हा him. म्हटलं ह्या सिस्टर किती मस्त स्कार्फ वगैरे बांधून चर्चमध्ये बसतात, हात उंच करून प्रार्थना करतात, गाणी गातात, आणि बघा हे काय And I चाललंय. thought the sister covers her head and sings and worships in the church, and see now what she's doing. मग दर रविवारी चर्चला येऊन त्यांचं धर्माचरण काय झालं? So what happens to her religion when she comes every Sunday to the तुम्ही church? भुकेलेलं अन्न देत असाल, You give food to the hungry. हा जो गरजवंत आहे त्याची गरज तुम्ही पूर्ण You करत fulfill the असाल, needs of the needy. उघडा वागडा दिसत असेल त्याला वस्त्र देत You असाल, give clothes to the one who is पण naked. नवऱ्यावर अशा रीतीने अभद्र भाषण करत असाल, But if you're speaking in such an insulting manner with your म्हणजे husband, जिभेला तुमच्या आळा नाही, means you do not bridle your तर tongue. जेवढं तुम्ही धर्म कार्य केलेले ते कसं गेलेलं आहे? व्यर्थ गेलं. All the religious deeds you have done, it is all useless. कशामुळं? Due to what? जिभेला आळा नाही.
because you have not bridled your tongue. म्हणून जिभेला आळा घाला. So bridle your tongue. आणि तुमच्या जिभेला आळा फक्त देवाचं वचनच घालू And शकतो. only the word of God can bridle your आणि tongue. म्हणून प्रियानो बायबल आम्हाला या ठिकाणी सांगत The आहे, Bible says, मी धर्माचरण करणारा आहे I'll be religious. असं कोणाला वाटत असून If anybody thinks that तो आपल्या जिभेला आळा घालत नाही and does not bridle his tongue आणि आपल्या मनाची भुलवणूक करून and घेतो, deceives his own heart, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. his religion is useless. मी दुसऱ्या भाषेमध्ये आपण बोलूयात, In other words, मी धर्माचरण करणारा आहे I am religious. असे कोणाला वाटत असून If anybody thinks it, तो आपल्या जिभेला आळा घालीत does not असेल, bridle his tongue, आपल्या मनाची भुलवणूक करून घेत but नसेल, is not deceiving his own heart, तर त्याचं धर्माचरण योग्य आहे. then his religion is useful. मग तुमचं धर्माचरण योग्य असावं का योग्य So असावं? should your religion be useless or useful? तर प्रियांनो तुम्ही आपल्या जिभेला आळा घाला. So bridle your tongue, beloved. मनाची भुलवणूक होऊ देऊ Do not नका. deceive your own heart. क्रोधामध्ये आम्ही शब्द बोलतो प्रियांनो, We speak हे roughly in शब्द आमच्या anger. जिभेद्वारे आम्ही बोलत We असतो, speak through our tongue. म्हणजे आमच्या जिभेला आळा नाही. Means we do not bridle our tongue. हालेलुया. आता Hallelujah. एखाद्याला क्रोध आला म्हणजे तो नुसता असा गप्प बसतो का? And somebody, if he's angry, does he just sit silent? गप्प बसून क्रोध जो आणतो, जो ज्या माणसाला गप्प बसतो आणि त्याला क्रोध आहे असं जो मनुष्य असतो ना, तो सगळ्यात घातक मनुष्य. And the one who's angry but sits silent, he's the most dangerous person. हालेलुया. सगळ्यात घातक म्हणजे जे एकदम अतिरेकी वगैरे असतात ना, तशा प्रकारातले ते लोक He's the most dangerous, like a terrorist. त्यांना किती राग आला ना No matter how they are angry, तरी ते एकदम शांत असतात, they sit silent. पण त्यांचा तो राग नंतर जो कृतीतून येतो तो फार भयंकर असतो. And the anger that is shown through actions later is very dangerous. हालेलुया. Hallelujah. पण राग व्यक्त करणं बोलणं पण आहे प्रियानो. And we have to express our anger, we have to speak. असा राग असतो तर किंवा तसा राग Let it असतो, be this or that anger. दोन्ही राग घातक आहे. Both anger is dangerous. हालेलुया. पण Hallelujah. आपल्या जिभेला आळा So घाला. bridle your tongue. क्रोध येऊ देऊ Do नका. not let anger take control. कपट वैरभाव येता कामा नये. No malice or blasphemy. दुर्भाषण करू नका. Do not speak evil. वाईट कुणाला बोलू Do नका. not speak any wrong to नुसतं anybody. साधं मूर्ख हा तुम्हाला साधा शब्द वाटतो पण तोही म्हणू नका. Even if a simple word like a fool, do not say that. वेडगळी कुणाला म्हणू Do नका. not say raka to जर anybody. तुमच्या जिभेला तुम्ही आळा घातला If you bridle your tongue, तर तुम्ही खरं धर्माचरण करणारे असा. you'll be the ones who are living truly as पुढे per आम्ही the religion. पाहणार आहोत प्रियांनो. Further we'll see, आता beloved. जिभेविषयीच्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, आता आपण बरोबर आत्मसंयमातून जिभेकडे आलेलो We आहे. have come from, एक अवयव आपण आलेलो आहोत. we're speaking from one organ. हालेलुया. जीभ Tongue. कशी आहे जीभ? How is tongue? त्याच याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, जीभ ताब्यात ठेवणे. 3रा अध्याय बघा काय लिहिलेलं आहे. 1 वाचा. माझ्या बंधूंनो, ह्याच्यामधलं याकोबाच्या पत्रामधलं 28 वचन वाचलं ना आपण आता. हा बरोबर. हा आता 3:1 वाचा. माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो, तुम्ही बहुत शिक्षक होऊ नका. तुम्ही बहुत शिक्षक होऊ नका, बहु शिक्षक होऊ नका, कारण तुम्हाला माहित आहे की कारण तुम्हाला माहित आहे की आपणास अधिक दंड होईल. आपणास अधिक दंड होईल. आपण सगळेच पुष्कळ गोष्टींविषयी चुकतो. आपण सगळे पुष्कळ गोष्टीविषयी चुकतो. जर कोणी बोलण्यात चुकत नाही, जर कोणी बोलण्यात चुकत नाही, तर तो पूर्ण मनुष्य, तर तो पूर्ण मनुष्य, तो सर्व शरीरही तो सर्व शरीर कयात ठेवण्यास शक्तिमान आहे. कयात ठेवण्यास शक्तिमान आहे. पुढं. घोड्यांनी आपल्या ताब्यात राहावे म्हणून घोड्याने आपल्या ताब्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला. आपण त्याच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर तर त्याचे सर्व शरीर आपल्याला फिरविता येते. आपल्याला फिरविता येते. तारवेही पहा. बस इथपर्यंत वाचवा. It says in James 3:1-3, My brethren, let not many of you become teachers, knowing that we shall receive a stricter judgment. For we all stumble in many things. If anyone does not stumble in word, he is a perfect man, able to also bridle the whole body. Indeed, we put bits in horses' mouth that they may obey us, and we turn their whole body. माझ्या बंधूंनो, तुम्ही बहु शिक्षक होऊ नका. My brethren, let not many of you become teachers, कारण तुम्हाला माहित आहे की आपणास अधिक दंड होईल. knowing that we shall receive a stricter judgment. आपण सगळेच पुष्कळ गोष्टीविषयी चुकतो. We all stumble in many things. जर कोणी बोलण्यात चुकत नाही, If anybody does not stumble तर in तो word, पूर्ण मनुष्य, he is a perfect man. तो सर्व शरीरी कयात ठेवण्यास शक्तिमान आहे. He is also able to bridle the whole body. पहा, जो मनुष्य बोलण्यात चुकत नाही तो
The person who does not stumble in word म्हणजे जो आपली जीभ ताब्यात ठेवतो तो means who keeps his tongue in control. तो कसा आहे? How is he? पूर्ण मनुष्य. He is a perfect man. तो सर्व शरीर कयात ठेवण्यास शक्तिमान आहे. He is able to bridle the whole body. हालेलुया. Hallelujah. पुढे दिले घोड्याने आपल्या ताब्यात राह म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला तर त्याचे सर्व शरीर आपल्याला फिरवता येते. पुढे आहेत गोष्टी आणि त्यानंतर जिभेविषयी सांगितलेलं And there are आहे. many things ahead that is talked about the tongue. त्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी देवाच्या कृपेने पाहूया. We are going to learn about those by the grace of हा, God next मग Sunday. जिभेचा आता आपल्याला विश्वास नाही. लोक आता नाही काय महत्वाचा उपयोग आहे. And what is the main use of a tongue for believers? आपले गुडघे प्रभू येशू समोर टेका Kneel down आणि जिभेने कबूल केला की तू ख्रिस्त प्रभू आहे. and confess with your tongue you are Christ. रोज ते कबूल करा. Confess every day. रोजच्या नवीन दिवशी ते कबूल करा. Every new day confess it. गीतांमधून Through songs confess it. वचन वाचण्यामधून कबूल करा. By reading the word confess it. वचनाप्रमाणे आचरण करण्यामधून कबूल By करा. doing according to the word confess ह्या it. जिभेचा उपयोग आम्हाला करायचा आहे. And we have to use a tongue in this अशा way. प्रकारे आम्हाला जिभेचा उपयोग In करायचा this way आहे. we have to use a आणि tongue. ज्याप्रमाणे अशा रीतीने तुम्ही आता जिभेचा उपयोग कराल The way you'll start using your tongue in this तुमच्या manner, जिभेला आवश्यक असणाऱ्या उत्तम पदार्थाची चव देव तुम्हाला and देणार God आहे. will bless you with the great delicacies. हालेलुया. Hallelujah. जीभ ताब्यात ठेवणे. Keep control of and जिभेला tongue आळा in control. घालणे. Bridle your tongue. पुढच्या वेळेस आपण बघूया. You're going to learn next Sunday. हालेलुया. याच आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. आमेन म्हणूयात. हालेलुया.